आज बघूया चिंचेची कढी रेसिपी। जेवढी ताकाची कढी छान होते ना, त्याच्यापेक्षा सुद्धा एकदम भारी चवीची ही चिंचेची कढी होते। शिवाय चिंच ही शरीरातील उष्णता कमी करून पोटाला थंडावा देणारी असते, त्याच्यामुळं उन्हाळ्यात ही कढी आवर्जून बनवतात। आणि माझ्या माहेरी तर आठवड्यातून 2-3 वेळा तरी चिंचेची कढी बनवतात, कारण माझ्या पप्पांना खूप आवडते ही चिंचेची कढी। चला मग बघूया झटपट अशी चिंचेची कढी रेसिपी। भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर एकदम मस्त लागते। मला तर भाताबरोबरच आवडते। गरमागरम भात आणि चिंचेची कढी एकदम भारी लागते। तर त्याच्यासाठी मी इथे चिंच घेतली आहे थोडीशी आणि आता ती पाण्यात भिजत घातली। आता तुमच्याकडे वेळ असेल तर 20 मिनिटं किंवा अर्धा तास तुम्ही चिंच पाण्यात भिजत घाला। वेळ नसेल तर तुम्ही चिंच गरम पाण्यात भिजत घाला, त्यामुळे 10-15 मिनिटांमध्ये चांगली भिजते चिंच। मी 15-20 मिनिटासाठी भिजत घालणार आहे। आता चिंच भिजतीये तोपर्यंत एक पेस्ट वाटून घेऊ। मिरची, लसूण आणि आलं याची पेस्ट करायची आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल किंवा हिरवी मिरची नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता। फक्त लसूण आणि आल्याची पेस्ट करून घ्या। आता ही पेस्ट करून झाली आणि 20-1 मिनिट झालेली आहेत। चिंच छान भिजलेली आहे। आता चिंचेचा कोळ काढायचा, हाताने चांगली चिंच कुस्करून घ्यायची। आता या चिंचेमध्ये बिया आहेत। चिंचेमध्ये बिया नसतील तर कोळ पटकन निघतो, पटकन चिंच मऊ होते, म्हणून मी जास्त वेळ भिजवली होती चिंच। आणि बघा चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे। आता हा चिंचेचा कोळ गाळून घ्यायचा। अशा प्रकारे चाळणी ठेवायची, खाली एक भांडं ठेवायचं आणि त्याला गाळून घ्यायचं, म्हणजे चिंचेच्या बिया किंवा त्याच्या ज्या शिरा असतात किंवा चिंचेची साल काही असेल तर ते गाळणीवर अडकतं, म्हणून गाळून घ्यायचं। आता साधारण 1 वाटी हा चिंचेचा कोळ आहे, त्याच्यामध्ये मी मोठे 2 चमचे बेसन पीठ घातले। पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मी 2 चमचे बेसन पीठ घातले। चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे छान मिक्स करायचं। अशी तुमच्याकडे रवी असेल तर त्याने करा, गाठी पटकन फुटल्या जातात, किंवा लाकडी रवी असेल तर त्याने सुद्धा करू शकता। आणि आता 1-2 मिनिटांमध्ये हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यात मी 1 ग्लास पाणी घालत आहे। मी इथे 2 व्यक्तींसाठी चिंचेची कढी बनवत आहे, त्याच्यामुळे मी 1 ग्लास पाणी घातले। तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे मिक्स करून झाल्यानंतर फोडणी करूया। कढईत तेल, जिरं, मोहरी आणि हिंग घातला। हिंगामुळे मस्त टेस्ट येते चवीला। नंतर त्याच्यात 1 लाल मिरची घातली आहे सुकी आणि कढीपत्त्याची पानं घातली आणि जी पेस्ट बनवली होती आलं लसूण मिरचीची ती पेस्ट घातली आणि 1-2 मिनटं छान ही आलं लसूण मिरचीची पेस्ट फ्राय करून घ्यायची। तुम्ही आवडत असेल तर याच्यात लाल तिखटसुद्धा घालू शकता। आता हळद घातली छोटा अर्धा चमचा आणि हळदसुद्धा तेलावर 1-2 मिनटं फ्राय करायची, कढीला छान पिवळा रंग येतो। आणि नंतर याच्यामध्ये जे चिंचेचा कोळ आणि बेसन पिठाचं मिश्रण बनवलं होतं ते घालायचं। गॅस बंद करून मिश्रण घालायचं। कधी कधी कढी मग अशी फाटल्यासारखी होते, त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि मग त्यात मिश्रण घालायचं आणि मिश्रण ओतल्यानंतर मग गॅस चालू करायचा। आता मीठ तर आपण अगोदरच घातले, पण कमी जास्त वाटत असेल तर अजून तुम्ही याच्यात मीठ घालू शकता। चिंच आंबट असते बरीच, त्याच्यामुळं मीठ योग्य प्रमाणात झालं कढीला तर कढी चवीला सुद्धा छान होते। आता याच्यामध्ये मी गूळ घातलाय, आवडीनुसार गूळ घाला। कितपत चिंच आंबट आहे किंवा मग तुम्हाला कढी किती आंबट किंवा गोड हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करा। आणि ही कढी 5 ते 7 मिनटं स्लो गॅसच्या फ्लेमवरती छान उकळून घ्यायची। कढी छान शिजली की मस्त टेस्टी होते आणि जशी जशी कढी शिजते तसं तसं याला दाटसरपणा येतो। नंतर याच्यात शेवटी कोथिंबीर घातली आणि बघा कढी जशी जशी उकळते तशी तशी कढीला दाटसरपणा येतोय। आणि इथे आपली
ही चिंचेची कढी तयार झालेली आहे. बघा किती घट्ट कढी झालेली आहे. ताकाची कढी होते तशीच ही चिंचेची कढी झालेली आहे, पण ताकाच्या कढीपेक्षा सुद्धा याची चव खूप भारी होते. उन्हाळ्यात तर आवर्जून ही चिंचेची कढी करून खा. शरीरातील उष्णता कमी करून पोटाला थंडावा देणारी अशी रेसिपी आहे. तर इथे गरमागरम चिंचेची कढी तयार झालेली आहे. ही कढी गरमागरम भात, त्यावरती चिंचेची कढी एकदम भारी लागतं. किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, किंवा जेवण करते वेळी ताकाची कढी कसं पितो तसं सुद्धा ही कढी पिऊ शकता. आणि इथे आपली ही चिंचेची कढी तयार झालेली आहे. खूप टेस्टी होते ही कढी. आंबट, तिखट, गोड अशा चवीची ही कढी होते. चला तर मग तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही चटपटीत आंबट, तिखट, गोड चवीची चिंचेची कढी बनवून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि आता उन्हाळा असल्यामुळं पिकलेल्या चिंचांचा सीझन चालू आहे, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही चटपटीत चिंचेची कढी एकदा नक्की बनवून बघा.